बंधूंनो, माझं नाव राहुल ठाकरे आहे, ॲडव्हान्स पेस्टिसाइडतर्फे. आज आपण भेंडाळा या गावामध्ये आलो आहे. तर आपलं ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं एक नवीन प्रोडक्ट आलं आहे, सॉईल कोट. तर सुबोध मिस्त्री हे एक आपले शेतकरी आहे, ते सॉईल कोट हे प्रोडक्ट यूज करणार आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय अनुभव आला आहे. तर भाऊ दरवर्षी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे फर्टिस्टार, काजू हे दरवर्षी वापरत असतात. ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या प्रोडक्टवर त्यांचा विश्वास असल्यामुळे ते यावर्षी मोठ्या क्वांटिटीमध्ये सॉईल कोट हे प्रोडक्ट वापरतात. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पूर्ण परिचय द्या बरं. माझं नाव सुबोध मिस्त्री, राहणार आहे भेंडाळा. आणि फर्टिस्टार आणि जो काजू आहे म्हणजे फर्टिस्टार तुम्ही ग्रेड पूर्ण दरवर्षी वापरत आहात पूर्ण, आणि यावापासून पूर्ण आम्ही वापर करतो. त्याच्यामुळे माझ्या प्रति एकरमध्ये 2 ते 3 क्विंटल कापूस दरवर्षी आम्ही जास्त काढतो. तुम्हाला म्हणजे बाकी प्रोडक्ट जे दरवर्षी वापरतात त्याचा रिझल्ट चांगला असल्यामुळे तुम्ही यावर्षी जो नवीन प्रोडक्ट आला आहे आपलं सॉईल कोट, हे तुम्ही जवळपास 20 युनिट घेऊन राहिले. तुम्ही एक व्हिडिओ टाकले होते, मोबाईलवर पाहिलो आम्ही. त्याच्यासाठी आम्ही या सॉईल कोट यावर्षी 2 पेटी घेत आहोत आम्ही, त्याचा अनुभव करायसाठी. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की भाऊनी दरवर्षी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट वापरतात, पण या वर्षी त्यांनी 20 बॉटल म्हणजे सॉईल कोटचे 20 युनिट त्यांनी घेतलं आहे. तर भाऊकडून आपण जाणून घेतलंय. तसेच आपले इथे डीलर पण आहेत नरेंद्र भाऊ, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया प्रोडक्ट बद्दल. तुम्ही दरवर्षी आपले ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट विकता, तर कसं आहे रिझल्ट वगैरे? ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचे रिझल्ट खूपच सुंदर आहेत आणि त्यांना अनेक शेतकऱ्यांपासून रिस्पॉन्ससुद्धा खूप मिळतो. त्यामुळं मागील 20 वर्षापासून आम्ही माझ्या दुकानामध्ये ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं जवळजवळ 90% प्रॉडक्ट हे मी माझ्या दुकानामध्ये ॲडव्हान्स पेस्टिसाइडचेच विकत असतो. या ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या प्रॉडक्टवर शेतकऱ्यांचा विश्वास बसलेला आहे. त्यामुळे हे प्रॉडक्ट विकत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि समोर सुद्धा या कंपनीने जे काही नवीन प्रॉडक्ट आणलेले आहे, जसा की भू सुधारणा, यासाठी मागच्या 2 वर्षामध्ये सिबान हा प्रॉडक्ट आणला होता. तो सुद्धा सिबान हा प्रॉडक्ट खूप विश्वासाने लोकांनी खरेदी केली आणि आजसुद्धा त्या सिबान प्रॉडक्टची मागणी खूप आहे. त्याच धर्तीवर आज कंपनीने एक भू सुधारणा यासाठी म्हणून कंपनीचे जे काही MD आहेत MD साहेबांनी एक आपल्याला रिक्वेस्ट करून म्हटलं तरी चालेल, त्या पद्धतीने एक जमिनीची सुधारणा कशी होईल यासाठी आपल्याकडे आपला हा सॉईल कोट नावाचा हा प्रॉडक्ट यावेळी आणलेला आहे. आणि याचे सुद्धा रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन दिले असता खूप चांगले आले आहेत. त्यामुळे यावेळी सुद्धा या प्रॉडक्टला शेतकऱ्यांकडून भरघोस मदत मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आणि ह्या प्रॉडक्टचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा अशी मी विनंती करतो. तसेच शेतकरी बांधवांनो, सॉईल कोट प्रोडक्ट बद्दल आपण जे काही फायदे आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतले, तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला याचा कसा वापर करायचा ते सांगतो. सॉईल कोट हा प्रोडक्ट आपण ड्रिपद्वारे, ड्रेंचिंगद्वारे किंवा खतामध्ये मिक्स करून एकरी 1600 ml प्रति याप्रमाणे देऊ शकतो. तर याचा फायदा म्हणजे काय, का आपण दरवर्षी आपण रासायनिक खतं देतो, ते जमिनीमध्ये अटकून असतात, म्हणजे फॉस्फरस अटकून असतात, ते अवेलेबल करण्याचं काम सॉईल कोट करतो. तसेच माती सुधारते आणि उत्पन्न पण वाढवतो. आणि आपल्याला रासायनिक खतामध्ये 30 ते 40% आपलं खतामध्ये बचत होते, कारण की सॉईल कोट जर वापरत असेल आपण 30 ते 40% खत आपण कमी करू शकतो. ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे RSM उमेंद्र कटरे सर आले आहेत, तर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, माझं नाव उमेंद्र कटरे आहे आणि मी ॲडव्हान्स पेस्टिसाइड्स कंपनीमध्ये मागील 11 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आपल्या नागपूर विभागामध्ये आज आपण चंद्रपूर टेरिटरीमधील भेंडाळा या गावामध्ये नरेंद्र कृषी केंद्र इथं आलेलो आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपल्यापर्यंत उपलब्ध करून देतात, पण आपलं ॲडव्हान्स पेस्टिसाइड्स कंपनीचं जे विजन आहे, येणाऱ्या काळामध्ये जी गरज आहे, जर आपली जमीन जर टिकून राहिली तर आपली येणारी पिढीला भरघोस उत्पादन किंवा विविध प्रकारचे पिकं आपण शेतीमधून घेऊ शकतो. पण जमिनीमधले जर मित्रकीड संपले किंवा जमीन नापीक झाली, रासायनिक खताच्या अतिरेक वापरामुळे किंवा कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये विविध प्रकारचं समस्याला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. त्याच्यामध्ये मशागतीचा खर्च वाढत चाललेला आहे.
शेतकऱ्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त, त्याच्यामध्ये कुठंतरी ताळमेळ बसत नाही आहे. तर आमच्या कंपनीचं एकच विजन आहे की जमीन कशी टिकून राहील, जमिनीचं उत्पादन जास्त कसं घेता येईल आणि त्यासाठी जमिनीचं आरोग्य कसं आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे. म्हणजे जमीन टिकेल माती तर पिकेल मोती, ही जी म्हण आहे आपल्या वरिष्ठांची मंडळींची, ती खरी आहे. त्याच्यासाठी आपल्या कंपनीचं एक विजन आहे की जमिनीमधलं एक जे काही फॉस्फरस पडलेलं आहे किंवा जे काही रासायनिक खतं आपण वर्षानुवर्षापासून जे वापरत आहोत, त्या खताचा युटिलाइज कुठेतरी 30-40% जमिनीमध्ये पडून एक बाइंडिंग तोडण्याकरिता किंवा जमिनीमध्ये भुसभुशीत करण्याकरिता आणि जमिनीमधलं फॉस्फरस हे मोकळं करून पिकाला जलदरित्या कसं उपलब्ध होईल त्याकरिता कंपनीने सॉइल कोट नावाचा प्रॉडक्ट आपल्याकरिता उपलब्ध केला आहे. आणि ह्या प्रॉडक्टबद्दल आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडे ब्रँडिंग आणि योग्य ती माहिती देऊन शेतकऱ्यांना एक शेतीबद्दल आपल्या जमिनीच्या आरोग्याबद्दल जागरूक करत आहोत. त्याच अनुषंगाने आज इथे एक छोटासा कार्यक्रम घेतला आणि आमचे शेतकरी जे आहेत वर्षानुवर्षापासून आमच्या ॲडव्हान्स पेस्टिसाइड्सचे प्रॉडक्ट वापरत आहेत आणि यांच्याकडे जवळपास 70 ते 80 एकर शेती कपाशीची करतात आणि यांना ह्याच माहितीद्वारे ॲडव्हान्सवर विश्वास बसल्यामुळे त्यांनी सॉइल कोट्स प्रॉडक्टची आज 20 युनिटची निवड जवळपास 2 केस त्यांनी घेतलेले आहे. याच्यानंतर याच्यामधले रिझल्ट बघून ते अजून बाकीच्या उर्वरित शेतीकरिता सुद्धा वापरणार आहेत. तर आज बरं वाटलं की हे एक शेतकरी आम्हाला जमिनीचे आरोग्य सुधारण्याकरिता प्रॉडक्ट वापरणारे मिळाले. तर हीच अपेक्षा सर्व शेतकऱ्यांकडून आहे की एक रासायनिक फर्टिलायझरचा खर्च थोडा 20 ते 30% आपण कसे कमी करून. मी आहे सॉइल कोट, मातीतील स्फुरत जाग करणारा खरा बादशाह.